नमस्कार, माझ्या रंगीतास किचनमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. संध्याकाळ झाली ना, काय बनवायचं मोठा प्रश्नच असतो. ते बनवण्यापेक्षा ठरवण्यातच वेळ जातो की काय बनवायचं. तर संध्याकाळची वेळ झाली ना, असं मस्त गरम गरम भात आणि असं डाळ तडका जर बनवला ना, तो खायला खूप मस्त लागतो. आणि त्यासाठी बघा, मी ह्या वाटीने एक वाटी ही तूर डाळ स्वच्छ धुवून एक 15 ते 20 मिनटं भिजत ठेवली होती. भिजत का ठेवायची? पटकन शिजते, आपला गॅसही वाचतो आणि वेळही वाचते. तर आपण ह्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. आपण आता पाहणार आहोत आपल्याला ह्या डाळ तडका बनवायला काय काय साहित्य लागणार आहे. तर बघा, मी इथं घेतलेलं आहेत मिडियम साईजचे 3 कांदे, चांगले लाल पिकलेले 2 टमॅटो, 2-3 तेजपत्ते, थोडीशी कोथिंबीर, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या जर तुमच्याकडे वयस्कर माणसं खाणारे असतील तर नाही टाकल्या तरी चालतील, किंवा लहान मुलं जर खाणार असेल तर नका टाकू. आपल्याला लागणार आहे जे नॉर्मली आपला चमचा असतो तो 1 चमचा मीठ, थोडीशी हळद आणि रोजच्या वापरातली मिरची पावडर आणि 1 चमचा मोठा भरूनही धना पावडर लागणार आहे. आपल्याला जिरी मोहरी लागणार आहे, तेल लागणार आहे, आपल्याला गरम मसाला, हिंग लागणार आहे. ते मी सगळं टाकताना दाखवते. आता आपण कुकर लावून घेऊया. तर आपण आता ह्या डाळीच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया. डाळ आपल्याला खूप ओव्हर कुक शिजवायची नाही आहे, परफेक्ट आपली डाळ शिजली पाहिजे. त्याच्या मी आता पटकन 3 ते 4 शिट्ट्या काढून घेते. आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण ही बाकीची तयारी करून घेऊया. तर बघा, कांदे आपण कापून घ्यायचे. कांदा मी कापलेला का दाखवते? कांदा जर आपण खूप बारीक कापला तर तो करपण्याची शक्यता असते. खूप मोठा कापला तर तो कच्चा राहिला तर तोंडात नाही का खाताना येऊ शकतो. त्यामुळं कांदा आपल्याला खूप बारीक नाही किंवा खूप मोठा नाही, हे अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता. तर बघा, अशा पद्धतीने कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे. आणि टोमॅटोचे तुकडे पण खूप मोठे नाही करायचे किंवा खूप बारीक पण नाही. आपण अशा पद्धतीने सगळे कांदे कापून घेऊया. बघा, सगळा आपला कांदा असा कट करून झालेला आहे. ह्या छोट्या छोट्या टिप मला खूप महत्त्वाच्या असतात. छोटीची स्टिप असते पण आपलं अगदी सगळी रेसिपी चांगली पण बनते आणि बिघडू पण शकते. त्याच्यामुळं सगळ्या माझी सांगते ते सगळ्या स्टिप तुम्ही फॉलो करा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे बघा, डाळी आपली परफेक्ट अशी शिजून झालेली आहे. डाळ मी भिजवलेली होती तरी पण मी या 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आपल्याला डाळ ही अशी शिजवायची, गरम आहे तर खूप आपल्याला अशी नाही का गाळ करायची नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपली डाळ शिजून झालेली आहे. आता आपण ह्याला तडका देऊन घेऊया. कढई आपली छान गरम झालेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता. तुम्ही आता इथं तेल टाकणार आहे, तूप नंतर टाकणार आहे, कधी ते तुम्हाला दाखवते. तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचंय. मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तुम्हाला कमी किंवा जास्त, जर तुमच्याकडे तेल कमी खात असेल तर तुम्ही कमी वापरले तरीही चालेल. पण मला वाटतं ह्याचा तडका ना छान तेलात झालेलाच बरा. आपण ह्याच्यात टाकूया आता जिरं. जिरं आपल्याला छान फुलून द्यायचं आहे. इथे टाकते मी थोडंसं हिंग. हिंग टाकणं खूप गरजेचं आहे, कारण ह्या डाळीमुळे आपल्याला गॅस व्हायचे चान्सेस असतात. तर हिंग नक्की टाकायचं. आता आपण टाकूया कांदा. जपून टाकायचं, हातावरती तेल उडू शकतं. आणि ह्या मिरच्या पण मी टाकणार आहे. तिथं मिरच्या मी कट केल्यात. तुम्हाला हवा असेल तर असं कट करूनही टाकू शकतो, नंतर काढता येतं. आता कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. गॅस आपला मोठाच आहे. थोडासा गॅस कमी जास्त करत करत छान आपल्याला हा गुलाबी रंगावरती कांदा परतून घ्यायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही, आपला कांदा बऱ्यापैकी झालेला आहे. आता आपण इथं लसूण टाकूया. लसूण जर आधी टाकला असताना तो आपला लसूण करपून जातो, म्हणून आता आपल्याला काय करायचं, हे तर असं ह्याला मध्ये थोडंसं असं करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण टाकूया लसूण. हे पाच असं. आणि हा लसूण होईपर्यंत आपल्याला राहिलेला कांदा पण मग दोन्ही एकत्र छान होऊन जातं. आणि मी नेहमी काय करते, आलं आहे ना आपण चहात कसं खिसतो
तसंच आलं खिसून घेते मी, त्याची पेस्ट बनवत नाही. म्हणजे ते आल्याचे कण ना असे थोडेसे तोंडात येतात, ते छान वाटतं. तर मी आता ह्याच्यावरती आलं खिसून घेणार आहे. थोडंसं असं खिसून घ्यायचं, मस्त वाटतं दाल तडक्यामध्ये. बाकीच्या वाटणात तुम्ही वाटणामध्ये घालू शकता. आता आपण ही मीठभर परतून घेऊया. पाहू शकता तुम्ही आपला बऱ्यापैकी लसण, अद्रक, कांदा मस्तपैकी परतून झालेला आहे. हे तेजपत्ता टाकताना दाखवायचा राहून गेलाय, तेजपत्ताही टाकलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया आणि त्याच्याबरोबर मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकणार आहे. कोथिंबीर ह्या टेस्टला टाकली ना आपल्या दाल तडक्याला मस्त चव येते. आता हे टोमॅटो टाकूया आणि ह्याच्यामध्येच मी आता टाकणार आहे मीठ, कारण इथं मीठ टाकल्यानंतर हे आपले टोमॅटो पटकन शिजतो. पाहू शकता तुम्ही. अगदी 2 मिनिटाला असं परतून घेऊ आणि अर्ध्या मिनिटासाठी ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे, म्हणजे पटकन आपला टोमॅटो शिजणार आहे. आपला टोमॅटोही मस्त असं शिजलेला आहे. पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने सगळे मसाले आपले छान शिजून झालेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया हळद, मिरची पावडर, आणि धना पावडर. व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊया. जर इथं थोडेसे असे मसाले कढईला जर चिटकायला लागले ना, अगदी चमचाभर इथं पाणी तुम्ही टाकू शकता. माझा मसाला ओलाच आहे तर मी इथं पाणी नाही टाकलेलं आहे. आपल्याला परत हा मसाला मीठभर परतून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये ना मी कसुरी मेथी टाकणार आहे. तर बऱ्यापैकी आपला मसाला बनवून तयार झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपली शिजवलेली डाळ टाकून घेऊया आणि ह्याच्यात आपल्याला गरम पाणी टाकायचे, थंड पाणी टाकायचं नाही. मी इथं बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकते. आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे त्याच्या हिशोबाने पाणी टाकायचं. बऱ्यापैकी ही डाळ तडका घट्टच असतो, खूप वरणासारखं पातळ आपल्याला नाही करायचंय. तर बघा इथं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. अगदी याला आपल्याला 2 मिनिटं उकळी काढायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर आपली 1 मिनिट डाळ छान उकळून झालेली आहे. मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी कसुरी मेथी, अशी कुस्करून टाकायची, त्याच्यामुळे मस्त चव येते. आणि आता आपल्याला टाकायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला. गरम मसाला शेवटी टाकायचा, म्हणजे त्याचा जो वास आहे तो टिकून राहतो. तर तुम्ही पाहू शकता आपला हा दाल तडका एकदम बनून रेडी झालेला आहे. मी गॅस करते बंद. आपण आता ह्याच्यावरती कोथिंबीर टाकूया. आपला दाल तडका ह्याच्यात काढून झालेला आहे. ह्याच्यावरती मी मस्त अशी फोडणी देणार आहे. तुम्ही पाहू शकता अशी कढी फोडणी द्यायची. अहो हॉटेलमध्ये गेले असंच असतं, असं वाटतं की नाही हॉटेलमध्येच आलो. आणि बायकांचं कसं असतं माहिती का, हॉटेलमध्ये जाऊन त्यांना जेवण्यापेक्षा आयतं ऑर्डर करणं आवडतं. घरी कसं ह्याला चहा द्या, त्याला जेवण द्या, त्याला नाश्ता द्या, सगळं आवरा. म्हणून त्या म्हणत असतात हॉटेलमध्ये जेवायला जाऊ, कारण 1 दिवसाचा ताप कमी होतो आणि तिथं जाऊन तिला ऑर्डर द्यायला मिळते. असं झालंय का हो की तिने स्वयंपाक केला आणि घरातली कुणी व्यक्ती म्हणाली की तू बस आता बाई तुला चहा बनवून देतो. म्हणून बाहेर जेवायला न जाता असंच घरी छान मस्त बनवा, खा. आपण हे सर्व करूया. हे पहा असं मस्त मध्ये आपला. आणि मी बाजूला राईसही बनवून घेतला होता. तो व्हिडिओमध्ये नाही दाखवला, कारण आपल्याला व्हिडिओ कमीत कमी वेळेत दाखवायचा असतो, त्याच्यामुळे मी भात बनवताना दाखवला नाहीये. आणि बघा मस्त असं बाहेर पाऊस पडतोय आणि गरम गरम हा दाल तडका आणि भात. आता काय याच्यावरती ताव मारायचा मस्त मध्ये. आणि थोडासा असा हवा असेल तर साईडला कांदा घ्यायचा. मी पापड काय तळलेला नाही, पापड तळायचा. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.